नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून आता उद्धव ठाकरेंच्या समोर पुन्हा एकदा काही नवी आव्हानं उभी राहिलेली आहेत. म्हणजे खरं तर उद्धव ठाकरेंनी उमेदवारी घेतली तर त्यांच्यासाठीचा जिंकून येण्याचा प्रवास हा सोपा, सहज, सुकर असा आहे. पण तसं होताना दिसत नाही आहे. कारण काही पक्षांतर्गत नाराजीसुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि काही नव्यानं त्यांच्यासमोर आव्हानं तयार होत आहेत. नेमकी ही आव्हानं काय आहेत हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे जर का विधान परिषदेचे उमेदवार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा आहे असं काँग्रेसनं जाहीर केलेलं आहे. पण उद्धव ठाकरे नसतील तर कदाचित काँग्रेस स्वतः आपल्याकडे उमेदवारी मागेल किंवा दुसरा उमेदवार उभा करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. इकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तर सांगून टाकलंय की उद्धव ठाकरे असू देत किंवा ठाकरे गटाकडनं कुठलाही उमेदवार असला तरी आमचा त्यांना पाठिंबा आहे. थोडक्यात उद्धव ठाकरे जर का विधान परिषदेचे उमेदवार असतील तर एकतर बिनविरोध निवडणूक होईल आणि दुसरं त्यांचा विजय सहज, सोपा, सुकर होऊन जाईल. पण तसं होतं का हो? तर तसं होत नाही. कारण इतकं सोपं, इतकं सहज आणि इतकं चांगलं राजकारण कधीच नसतं. राजकारण येत आहे. आता जसजसं विधान परिषदेच्या निवडणुकीची फॉर्म भरण्याची तारीख जवळ येत चाललेली आहे. कारण उद्याच माझ्यामध्ये 23 तारीख आहे. 23 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. 30 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. आणि त्यामुळे आता प्रत्येक दिवस नवी संकटं, नवी आव्हानं ही असणारच आहेत. आणि आता उद्धव ठाकरेंच्या समोर ही नवी आव्हानं तयार होत आहेत. तुम्हाला माहिती आहे, मी कालच जो एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये इच्छुकांची नावं आहे आपण वाचली. म्हणजे इच्छुक कोण आहेत तर त्याच्यामध्ये सुषमा अंधारे या इच्छुक आहेत, अंबादास दानवे हे स्वतः इच्छुक आहेत, वैभव नाईक इच्छुक आहेत. आता यांच्या बाबतीमध्ये आपण सविस्तर बोलू. पण मग तुम्ही म्हणाल की नवं आव्हान काय आहे, ह्याच्यामध्ये नवं काय आहे? नवं आव्हान हे आहे की तुम्हाला दिलीप एडतकर हे नाव कदाचित आठवत असेलही. नाही, ओके, हरकत नाही. दिलीप एडतकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे की जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही एक आपली भूमिका जाहीर केलेली होती. आणि त्याचं एडतकरांनी कौतुकही केलं होतं की आमच्या पाठीशी उद्धव ठाकरे आहेत. दिलीप एडतकरांचे वडील जे आहेत लक्ष्मण एडतकर हे अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या पासून हे शिवसेनेबरोबर आहेत. म्हणजे दिलीप एडतकरांनी असा किस्सासुद्धा सांगितला आत्ता की माझे वडील जे आहेत लक्ष्मण एडतकर त्यावेळेला आमदारकीला स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांना तिकीट दिलं. अर्थात आमदारकीला ते पडले आणि म्हणून बाळासाहेबांनी लक्ष्मण एडतकरांना असं सांगितलं की विधान परिषदेवर मी तुम्हाला संधी देतो, विधान परिषदेवर तुम्ही जा. पण लक्ष्मण एडतकरांनी विधान परिषदेवर जाण्यास नकार दिला. म्हणजे ते नाही म्हटले आणि मग तिथं तो विषय संपला. दुसऱ्याला उमेदवारी मिळाली, हा वेगळा विषय. पण याची आठवण आता दिलीप एडतकरांनी करून दिलेली आहे. आणि दिलीप एडतकर असं म्हणालेले आहेत की धनगर समाजाला न्याय मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मला स्वतःला म्हणजे दिलीप एडतकर यांना तिकीट द्यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अर्थात जर उद्धव ठाकरे स्वतः उमेदवार म्हणून अर्ज भरणार नसतील तरच. जर ते स्वतः उमेदवार असतील तर मला काहीच हरकत नाही. पण ते जर उमेदवारी अर्ज भरणार नसतील तर उमेदवारी आम्हाला द्यावी, आमच्या समाजाला द्यावी, ती मला द्यावी असं दिलीप एडतकर म्हणाले. हे त्याबद्दल एक महत्त्वाचं आणि मोठं नवं आव्हान मी त्या अर्थाने तुम्हाला म्हणालो. कारण हे एक प्रकारे आव्हान आहे. लक्षात घ्या, पहिल्यापासून शिवसेना ही धनगर समाजाला आरक्षण मिळावं या विचारांची राहिली आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी ती भूमिकासुद्धा ठामपणाने घेतलेली होती. आणि आत्ता देखील म्हणजे अगदी मधल्या काळात जेव्हा शिवसेनेची 2 शकलं झाली त्यानंतर जेव्हा पहिल्यांदी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला, या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी याच धनगर समाजानं खूप मोठं आंदोलन केलं. आणि जेव्हा शिवाजी पार्क हे मैदान उद्धव ठाकरेंना सभेसाठी मिळालं तेव्हा याच धनगर समाजाने आनंद उत्सव साजरा केलेला होता. अशी ती सगळी पार्श्वभूमी आहे. आणि म्हणून दिलीप एडतकर म्हणतात की मला उमेदवारी पाहिजे.
आता आला की नाही पेच, आलं की नाही नवं आव्हान, नवं संकट उद्धव ठाकरेंच्या समोर. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना, ही आव्हान आहे, पण उद्धव ठाकरे हे स्वतःच उभे राहणार आहेत. तसं नाही ना होत. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना उभं राहायला आवडणार नाही का? आवडेलच. पण आज उद्धव ठाकरे जर का स्वतः उद्धव ठाकरेंनी उमेदवारी घेतली तर त्यांच्यावर प्रचंड टीका होणार आहे. टीका होणार आहे ती म्हणजे काय? एक तर व्यक्तिकेंद्रित राजकारण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं म्हणून त्यांच्यावर टीका होईल. सत्ताधारी म्हणजे त्यांचे जे विरोधक आहेत ते विरोधक टीका करतील, तो एक वेगळा विषय आहे. त्याच्यानंतर काँग्रेसने आत्ता त्यांना ज्या पद्धतीने पाठिंबा दिलाय याच्या बदल्यात काँग्रेस काहीतरी पुढे जाऊन उद्धव ठाकरेंच्याकडनं काहीतरी मागणी करणार आहे, तोही एक वेगळा विषय आहे. पण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या मध्ये कोणती अडचण येत नाही आहे उमेदवारीसाठी, पण अडचण आहे ती पक्षात नाही. आता म्हणजे जसं एक नवं आव्हान मी तुम्हाला सांगितलं दिलीप एडतकरांचं, तसं आता पक्षातनं ज्या अडचणी आहेत त्याही वेगळ्याच आहेत. काय आहेत तुम्हाला सांगतो. जसं आता 3 नावं तर मी तुम्हाला सांगितली की सुषमा अंधारे, अंबादास दानवे, वैभव नाईक. तसं आदित्य ठाकरे यांच्याकडनं सुद्धा एक नाव हे पुढे करण्यात आलेलं आहे. नव्हे तर आदित्य ठाकरेंनी आग्रह धरलेला आहे, तो नाव आहे ते म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण यांच्या नावाचा आग्रह हा आदित्य ठाकरेंकडून होतोय. आता सूरज चव्हाण आपल्याला माहिती आहे आदित्य ठाकरेंचे अत्यंत गुड बुक्समधले, आदित्य ठाकरेंचे ते अत्यंत विश्वासू सहकारी राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की जेव्हा महापालिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे होती त्या काळामध्ये जो भ्रष्टाचारावरनं सगळा गदारोळ झाला, त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला. त्यानंतर ते बाहेर आले. त्यानंतर लोकांना असं वाटलं की आता सूरज चव्हाण हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील, पण तसं झालं नाही. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंच्या बरोबर राहिले. अत्यंत शांत संयमी स्वभावाचे सूरज चव्हाण, म्हणजे तुम्ही जर त्यांना कधी भेटलात तर एकदम लो प्रोफाईल, की हा माणूस म्हणजे कधी भपका नाही किंवा कशाचं हे नाही, आणि एक निष्ठावंत अशा पद्धतीने सूरज चव्हाणांच्याकडे सध्या बघितलं जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंकडनं सूरज चव्हाण यांचं नाव हे पुढे केलं जात आहे. आता प्रश्न आदित्य ठाकरेंकडनं सूरज चव्हाण यांचं नाव पुढे केलं जात आहे हा नाही आहे, तर आदित्य ठाकरेंनी राज्यसभेच्या वेळी सुद्धा चतुर्वेदींचं नाव पुढे केलं होतं, आपल्याला माहिती आहे, प्रियांका चतुर्वेदी. आता देखील ते सूरज चव्हाणांचं नाव पुढे करतात. म्हणजेच काय, आदित्य ठाकरे आता स्वतःची एक टीम बांधू पाहत आहेत. एक लक्षात घ्या, हे सुद्धा एक उद्धव ठाकरेंच्या समोरचं हे आव्हान आहे का नाही आता आपण नाही म्हणू शकत. पण एक लक्षात घ्या की आता आदित्य ठाकरेचा से हा शिवसेनेमध्ये वाढत चाललेला आहे. आता ते त्यांच्या मर्जीतली लोकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. आणि त्यातून एक चर्चा सध्या आहेच आहे की आदित्य ठाकरेंना कदाचित शिवसेनेचं कार्याध्यक्ष सुद्धा केलं जाईल, ही चर्चा सुद्धा आहे. आणि हीच चर्चा सुद्धा आहे की कार्याध्यक्ष झाल्यानंतर आदित्य ठाकरे ही एक स्वतःची टीम बांधतील आणि मग जुन्या लोकांना म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे विश्वासू राहिलेले त्या लोकांना हळूहळू दूर केलं जाईल, ही एक चर्चा आहे. पुढे काय बरं या बाबतीमध्ये कोणी त्यांच्याकडनं बोललेलं नाही आहे. म्हणजे जोपर्यंत आदित्य ठाकरे बोलत नाही तोपर्यंत आपण या गोष्टी मानल्याच पाहिजेत असंही नाही आहे, पण चर्चा तर रंगतेच, ती रंगलेली आहे. आणि याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष वेधावं लागतं की सध्या आदित्य ठाकरे हे आपल्या विश्वासातल्या लोकांना उमेदवारी मिळावी यासाठी नाव पुढे करतायत. जसं प्रियांका चतुर्वेदी झालं तसं आता सूरज चव्हाण झालं. तिसरं आव्हान जे आहे ते अर्थातच मी जी 3 नावं घेतली, सुषमा अंधारे, अंबादास दानवे, वैभव नाईक. सुषमा अंधारे या रश्मी ठाकरेंच्या माध्यमातनं ते प्रयत्न करतायत. त्यांनी इव्हन असंही बोललं जातं की रश्मी ठाकरेंना असं सांगितलं, इच्छा व्यक्त केली आहे की विधान परिषदेवर जाण्यास मी इच्छुक आहे, त्यासाठी मी लायक आहे, पात्र आहे, त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा, हे रश्मी ठाकरेंच्या मार्फत त्या बोलता आहेत. आता एक चर्चा अशी आहे की जेव्हा आता एकनाथ शिंदेंनी डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवलं त्यावेळेला सुषमा अंधारे या नाराज झाल्या. त्या नाराज याच्यासाठी नाही झाल्या की शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर का पाठवलं, त्या नाराज यासाठी झाल्या की बघा डॉक्टर ज्योती वाघमारेंना सुद्धा जर का ही अशी पद्धतीची संधी मिळू शकते तर आज पक्षामध्ये मी पक्षाची एवढी बाजू लावून धरते. आज मी भाजप असेल, देवेंद्र फडणवीस असेल, यांना सुद्धा बोलण्याला कुठेही मी कमी पडत नाही आहे. अशा वेळेनं पक्षाने माझा विचार केला नाही. म्हणजे त्यांचा रोख थोडासा असा होता की प्रियांका चतुर्वेदींचा विचार झाला,
पण सुषमा अंधारेंचा विचार झाला नाही, त्यामुळे ती एक नाराजी ही सुषमा अंधारेंमध्ये आहे. अंबादास दानवे हे संजय राऊतांच्या माध्यमातून प्रयत्न करतायत, पण संजय राऊत स्वतः आता उद्धव ठाकरेंचं नाव अर्थातच पुढे करतायत, पण उद्धव ठाकरेंनी उमेदवारी घ्यावी हे खरं तर पक्षातनं अजून कोणाला वाटतंय तर ते अनिल देसाई यांना वाटतंय. अनिल देसाई हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत, त्याचप्रमाणे मिलिंद नार्वेकर आहेत जे आमदार आहेत, त्यांनाही वाटतंय की उद्धव ठाकरेंनी ही उमेदवारी घ्यावी, याच्यातनं अनेक कॉम्प्लिकेशन्स टळतील. तर त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नावाची ते जोर लावून बसलेले आहेत. पण अंबादास दानवे कदाचित नाराज होण्याची शक्यता आहे, कारण अंबादास दानवे पक्षातनं बाहेर पडतील याची चर्चा मधल्या काळातही रंगली होती. आणि जर का आत्ता त्यांना तिकीट दिला नाही, विधान परिषदेचं मिळालं नाही, तर कदाचित त्या बाबतीतली चर्चा पुन्हा एकदा जोर धरेल आणि काय होईल ते पुढे आपल्याला माहीत नाही, पण ते होऊ शकतं. अगदी सेम स्थिती जी आहे ती वैभव नाईकांची आहे. वैभव नाईक हे सुद्धा संजय राऊतांच्या मार्फत प्रयत्न करतायत, पण वैभव नाईकांना सुद्धा जर का विधान परिषदेचं तिकीट मिळालं नाही तर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात, याचीही चर्चा सध्या जोरदार रंगलेली आहे. आणि म्हणून मी जे म्हटलं ना की उद्धव ठाकरेंच्या समोर त्यांना दिसतंय की आता आपण उमेदवारी घेतली तर आपला विजय अगदी सहज आहे. एक तर काँग्रेसचा पाठिंबा आहे, राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, त्यामुळे आपला विजय सहज आहे. उमेदवारी नाही घेतली तर पक्षांतर्गत उभी राहिलेली ही आव्हान आहे. उमेदवारी नाही घेतली तर काँग्रेस कदाचित आपला एक उमेदवार उभा करेल आणि मग महाविकास आघाडींमधल्या मतांमध्ये विभाजन होऊ शकतं. ही देखील एक दुसरी शक्यता उद्धव ठाकरेंना वाटते. त्यातून महाविकास आघाडीमधलं जे एक ऐक्य आहे ते सुद्धा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा पद्धतीची आव्हानं ही आत्ता उद्धव ठाकरेंच्या समोर आहे. आता नेमकं यातनं उद्धव ठाकरे आता कशा पद्धतीचा निर्णय घेत आहेत आणि काय होतंय हे लवकरच आपल्याला कळेल. पण सध्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपण म्हणतो ना की आहे सगळं सहज सोपं आहे, पण ते इतक्या सहजतेने मिळालं तर ते राजकारण कुठलं. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुम्ही जरूर कळवा. खरंच उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी का, तुम्हाला वाटतंय का पक्षातल्या अन्य कुणाला विधान परिषदेची उमेदवारी द्यावी? तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.